प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। आजकाल जो काय झुकेगा नाही साला हा पुष्पा फिल्म मधील डायलॉगचा ट्रेंड आलाय ना, हा तर ॲटिट्यूड ज्याने आग्र्याच्या दरबारात दाखवला ते छत्रपती शिवाजी महाराज। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि 9 वर्षाच्या संभाजीराजाला औरंगजेबाने खेळण्यासाठी हत्ती म्हणून भेट दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून औरंगजेब म्हणतो, इसको आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा सांगतो, ए तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे। लेकिन हमारे आबा साहेब ने तुम्हें जो किले दिए हैं वो अभी महाराष्ट्र में है, उसे तुम आगरा कैसे ले आओगे? आणि 2 वीर पुरुषांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब या सर्वांना मुजरा करते आणि मी माझ्या मनोगतास सुरुवात करते। जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही तुम्हाला सिद्ध करण्यासाठी असावी, मित्रांना हरवण्यासाठी नाही। म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि जग तुम्हाला सिद्ध करेल। समजा जर या प्रवासात तुम्हाला अपयश आलं तर निराश होऊ नका, खचून गेलात तर एवढं लक्षात ठेवा, विझलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडीन मी नव्याने, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळेही पावलांना पसंत नाही। आज आमची अशी गत झाली आहे की देणाऱ्यांचे हात हजार आहेत, पण आमची झोळी ही दुबळी आहे। निरोपाच्या वेळी व्हायचं नसतं निराश, मनापासून द्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकाश, म्हणून मी या सर्वांनी बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देते। एक गाणं आहे त्यात असं लिहिलंय, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला। म्हणजेच आपलं जीवन हे क्रिकेट सारखं आहे, पण या जीवनाच्या क्रिकेटमध्ये काही नियम मात्र वेगळेच असतात। या जीवनाच्या क्रिकेटमध्ये कोणताही फिल्डर नसतो, कोणताही स्टंप नसतो, ना कोणता बॉलर असतो। या जीवनाच्या लढाईत आपल्याला फक्त एकट्यालाच लढायचं असतं आणि हे लढवण्याचं काम या शिक्षकांनी केलं। कारण समोरून येणारा चेंडू बॉल हा एक संधी असते, एक अपॉर्च्युनिटी असते, कॅच करण्याचं फक्त आपल्या हातात असतं। जेव्हा वाटेल की लोक काय म्हणतील, तेव्हा या बोधकथेला आठवा। काही बेडक्यांनी एकदा ठरवलं एका खांबावरती चढायचं, एक प्रतिनिधी बनली आणि तिच्या पाठोपाठ सगळ्या बेडक्यांचा समूह त्या खांबावरती चढायला लागला। काही अंतर चढून गेल्यावर एका बेडकीनं प्रश्न विचारला, कोणी काढलं का हे खूळ? खांबावर चढायचं हे काही बेडक्यांचं काम असते? अगं खांबावर चढावं तर कुणी? अगं खांबावर चढावं तर पारींनी, खांबावर चढावं तर सरड्याने, हे काम बाई बेडक्यांचं नाही। ती जशी म्हणाली, हे काय बाई बेडक्यांचं काम नाही, तेवढ्यात 50 बेडक्या बदाबद खाली पडल्या, उरलेल्या बेडक्या वर जाऊ लागल्या। काही अंतर गेल्यावर एका बेडकीनं खाली पाहिलं आणि ती घाबरून ओरडली, खूप वरती आलो बाई, खाली बघितल्यावर चक्करच येते। ती जशी म्हणाली चक्करच येते, आणखी काही बेडक्या बदाबद खाली पडल्या, उरलेल्या बेडक्या वर जाऊ लागल्या। काही अंतर गेल्यावर एका बेडकीनं मोठमोठ्यानं हसायला सुरुवात केली आणि ती म्हणाली, अगं ती कशी बगुडी मारते, अगं ही कशी बगुडी मारते। या मग एकमेकींच्या उड्याकडे बघायला लागल्या आणि सगळ्या बेडक्या खाली कोसळल्या, बदाबद खाली पडू लागल्या। हा सगळा दंगा सुरू असताना एक बेडकी मात्र काही ऐकत नव्हती, ती कुणाशी बोलत नव्हती, कुणाकडे पाहत देखील नव्हती, फक्त ती चालत होती, वाटचाल करत होती तिच्या ध्येयाच्या दिशेने।
सगळ्या बेडक्या कोसळल्या, पण ती मात्र माथ्यावर पोचली. वरती गेल्यावर तिच्या लक्षात आलं की आपल्याला जिथपर्यंत यायचंय तिथपर्यंत आपण आलोय आणि ती आता उतरायला लागली. एवढ्या सगळ्या बेडक्यांच्या समूहामध्ये ती एकटीच बेडकी ध्येय गाठू शकली, वरपर्यंत जाऊ शकली, यशस्वीरित्या खालीही येऊ शकली. याचं कारण काय? याचं उत्तर फार मजेशीर आहे. कारण या बेडक्यांच्या समूहामध्ये ती फक्त एकटीच बेडकी दोन्ही कानांनी ठार बहिरी होती. तिनं काहीच ऐकलं नाही. ती फक्त चालत राहिली. तिनं वाटचाल केली आणि म्हणून ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकली. मला तुम्हाला हेच सांगायचंय, जेव्हा तुम्हाला पुढे जायचंय तेव्हा ती बहिरी बेडकी ही तुमचा आदर्श ठरली पाहिजे, आदर्श बनली पाहिजे. कोण काय म्हणतंय याच्याकडे लक्ष देऊ नका.